पण काय या विधानाचे संकेत असले काही कळत नाही.
तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले ते सत्य आहे. कारण मी जो इथं आलोय तो मुद्दा आलोय. देवतांचा संदेश आहे तुम्हाला. देवतांचा संदेश हो. आणि तो सुद्धा माझ्यासाठी. बोला देवर्षी बोला म्हणतोय. कालकेय दानव आज पाण्यामध्ये या सागराच्या तळाला जाऊन दडून बसलेला आहे. मग तो देवतांना सापडत नाही. विश्वावरचं संकट तुम्हाला दूर करायचंय म्हणून देवतांना तुमचं सहाय्य होईल. देवर्षी विश्वासाठी माझ्या तपस्साधनेचा आणि मंत्र सामर्थ्याचा जर उपयोग होत असेल तर देवर्षी मलाही त्याची ना नाही. या सागरात बसले 14 सहस्त्र कालकेय दानव आणि हे दानव विश्वाला यावेळी त्रस्त करण्याचं कार्य करत आहे. मग देवर्षी माझ्या मंत्र सामर्थ्यानं
आता नतमस्तक होतो. वैशिला निघाली वशिला सला मंगल आशीर्वाद अगस्त महामुनी तुमचं नाव आम्हाला ऐकून माहित होतं, पण तुमच्यासारख्या योगकृतीचं दर्शन घेणं म्हणजे परमभाग्य, पूर्वजांची परमपुण्य म्हणावी लागेल. तेव्हा यावे आज नसतं व्हावं. तुझाही कल्याण होईल असा मंगल आशीर्वाद राजे वैदर्भ या तुमच्या नगरीपर्यंत माझं आगमन झालं. एक फार मोठी महत्वाकांक्षा मध्ये बाळगली आहे. काय अशी आपली सेवा आमच्याकडून करावी? एकच मला विवाह करायचा आणि विवाह करण्यासाठी उत्सुक असलेला अगस्त महामुनी हा. तुमच्या राज दरबारापर्यंत येऊन ठेपलं. मग सांगा, तुमचं विवाह कार्य जर का तुम्हाला हाती घ्यायचं असेल तर त्यासाठी काय असं सहकार्य आम्हा क्षत्रियाकडून आपल्याला हवंय? राजे तुम्ही क्षत्रिय आहात, ब्राह्मण कुलात आमचा जन्म झालाय, पण तरी सुद्धा एक महत्वाकांक्षा कोणती तुमची कन्या लोपामुद्रा म्हणे विवाहासाठी योग्य झाली आहे आणि त्या लोपामुद्रेबरोबर विवाह करण्याचा आमचा मनस शुभ आहे. आणि तिला मागणी घालण्यासाठी म्हणून मी इथपर्यंत तुमच्या शब्दानं काही क्षण का होईना आमचं मन विचारीबद्ध हो. तुम्ही लग्न करताय हे आमच्यासाठी आनंदाचं वर्तमान, पण तुमच्या लग्नासाठी म्हणे वधूचं केवळ संशोधन झालंय आणि ती वधू कोण असेल? आमची मानस कन्या का असेना लोपामुद्रा. पण योगीराज आम्ही उभयता आपल्याला हात जोडून विनंती करतोय. आपले शब्द आपल्यासाठी प्रमाण असतील, पण एक आई बाप म्हणून आपल्या मनावर कदाचित ते भेटणारे असतील, पण काही शब्द प्रमाणित आहे. आम्ही आमच्या कन्येचा हात तुमच्या हाती देऊ इच्छित नाही. आज आहे. विधान गणेश काम वासनेनं तुमच्या समोर हा योगी उभा राहिलेला नाही, पण माझा देह हा चक्खर म्हातारा झालेला आहे. माझ्या अंगाच्या चामड्या लोंबताय, माझं शरीर अस्तित्व शून्य आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही तुम्ही तुमच्या जीवनात फार मोठी चूक करत आहात. मग योगीराज त्या पलीकडे जाऊन तुमच्या मनात जर का असे विचार येत असतील तर मी म्हणेन हा तुमचा आमच्या बाबतीत झालेला गैरसमज आहे. ऐका योगीराज, हो आम्ही आई बाप आहोत. आपल्या कन्येचं उज्ज्वल भवितव्य पाहणं हे देखील आम्हाला उचित आहे. राहिला प्रश्न आमच्या कन्येचं लग्न तुमच्याशी का करू इच्छित नाही? तुमचं वयोमान झालं असेल, तुम्ही केवळ या जगात तुमचं अस्तित्व तुम्हाला समजलं असेल, पण आम्ही नाकारतो याला कारण आम्ही शास्त्रवंत आहोत. अर्थात आमच्या कन्येचं लग्न आम्हाला तुमच्याशी करू द्यायचं नाही तर ते करायचंय ते का शास्त्रवंत आहे. ऐका राजे, नाते पुढे करून उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ चार वर्णाचा विचार करून मला जर तुम्ही नकारलं नसाल तर ज्या विधात्यानं हा देह घडवलाय तो विधाता एकच आहे आणि त्या विधात्यापासून निर्माण झालेली ही आम्ही सर्व लेकरं आहोत. अर्थात म्हणूनच मी म्हणतोय तुझ्या कन्येचं कल्याण, तुझ्या राज्याचा अभ्युदय आज तुला हवा असेल सगळं तुला वाटत माझ्या राज्याचा अभ्युदय मला हिताचा साधायचा आहे. पण मी म्हणेन तुम्ही जर का आम्ही भेदाभेद करतोय असं म्हणताय, मग तुम्ही एक ब्राह्मण आहात, तुमच्या ब्रह्मकुलात जाऊन शोधू शकला असता. आमच्या क्षत्रियाची कन्या तुम्हाला कळावी झाली. राजे, तुमची जी कन्या आहे हे कर्तृत्व तुमचं नव्हे, हे माझं कर्तृत्व आहे. कसं काय? एकच बोला. माझ्या तपसाधनेनं आणि माझ्या मंत्र साधनेनं निर्माण केलेली ही बालिका नाही. ही निर्माण केलेली आहे. लोपामुद्रा तुम्ही निर्माण केला? नाही विश्वास माझा. तर आम्ही पुत्र कमेटी यज्ञ आरंभिला. त्या यज्ञाच्या ठिकाणी माझी केवळ कन्या उभी राहिली. अर्थात ती माझ्या यज्ञाची फलश्रुती म्हणजे माझी कन्या आहे. माझ्या कन्येवर तुम्ही अधिकार दर्शविता. काय म्हणाला? राजे, जन्म दिला, तुम्ही निर्माण केला, मग तुम्ही विसरता. नाही. निर्माण केला
एखादी युवती शोधा, तिच्याशी लग्न करा. बाबा! क्षत्रियाची अट घालू नका. ब्राह्मण धर्माशी युवती त्याच्याशी विवाह करून मला माझा वंश वाढवायचा असेल तर हे लक्षात ठेवा, जी मी कन्या निर्माण केली ही कोणत्या वंशाची होती हे तुम्हाला सुद्धा ठाऊक नसेल. आणि म्हणूनच मी म्हणतोय, माझी ही जी मी बालिका निर्माण केली तिच्यावर अधिकार फक्त बस! मला. अधिकारासाठी जर काढला असाल, तुम्ही निर्माण केलं, त्यावेळी तुमचं पितृतुल्य कर्तव्य संपलं. पण आता जर का नातं लग्नाशी जोडून पती म्हणून जर का तुम्हाला तुम्ही लग्नाचा प्रयत्न कराल, ही तुमची इच्छा अपूर्ण राहील. कारण हा एका